बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकेलेवी. लेट्स लर्न द टॉपिक फंक्शन्स. बेटा, चॅप्टर नंबर 6 we have functions. First of all, let's learn the definition. बेटा, सेट आणि रिलेशन we have already discussed. सेट थेरी मध्ये आपण सेट इज अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स हे शिकलो. नंतर त्या सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट शिकलो. ह्या कार्टेशियन प्रोडक्टचा सबसेट रिलेशन होती. R was the subset of Cartesian product. सेट थेरी, वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. बेटा, त्यामध्ये कार्टेशियन प्रोडक्ट शिकलो आपण दोन सेटचा. ए क्रॉस बी काढायचा. त्याचा सबसेट असतं रिलेशन. त्याचा सबसेट असतं रिलेशन. आणि ह्या रिलेशनचा सबसेट, ओके, यू कॅन से अ फंक्शन. ह्या रिलेशनच्या पोटात फंक्शन आहे बेटा. ठीक आहे ना. हे रिलेशन चाच एक प्रकार फंक्शन आहे. फंक्शन हा एक स्पेशल टाइप ऑफ रिलेशन. डेफिनेशन काय सांगते बघ. अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी. सेट ए पासून सेट बी पर्यंत एखादं फंक्शन आहे इज अ स्पेशल टाइप ऑफ रिलेशन. बच्चा, ती स्पेशल टाइप ऑफ रिलेशन आहे. एक स्पेशल रिलेशन आहे. which assigns every element of set A to the unique element of set B. Very important. बेटा, it assigns every शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. every element of set A. सेट ए चा प्रत्येक एलिमेंट कुणाला? युनिक इलेमेंट ऑफ सेट बी. सेट बी च्या युनिकला, म्हणजे ए कडचा दोघांकडे नाही जाऊ शकत. जाणार तर कोणातरी एकाकडे आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? युनिक एलिमेंट ऑफ सेट बी. आणि इट इज नोटेड बाय फंक्शन इज फ्रॉम ए टू बी. दिस इज द वे ऑफ रायटिंग. एक्झाम्पलने अजून जास्त क्रिस्टल क्लिअर होईल. इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी. बेटा, जर का एफ हे ए पासून बी पर्यंत फंक्शन आहे आणि एक्स कोमा वाय हे जर का त्या फंक्शन मध्ये आहेत, ओके बेटा, एक्स कोमा वाय हे बिलॉंग टू द फंक्शन, देन वी राईट इट ॲज वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. कसं वाचतो बेटा आपण? वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. वाय हे एक्सचं फंक्शन आहे. मग तो एखादा फॉर्म्युला असू शकतो. आपण नाही म्हणत का वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस बी किंवा वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. आर यू अंडरस्टँडिंग? वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax पॅराबोला, वाय इक्वल एम एक्स प्लस सी लाईन, असं काही पण असू शकतं. सो वाय हे एक्सचं फंक्शन आहे असं आपण बोलतो. ठीक आहे ना. टाइप्स आपण पुढे पाहू. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं आहे बाळा. एव्हरी फंक्शन इज अ रिलेशन, बट एव्हरी रिलेशन इज नॉट फंक्शन. प्रत्येक फंक्शन रिलेशन आहे, पण प्रत्येक रिलेशन फंक्शन नाहीये. बेटा, फंक्शन इज अ स्पेशल टाइप ऑफ रिलेशन. ही एक स्पेशल रिलेशन आहे. हा मोठी कोण आहे रिलेशन, नंतर फंक्शन आलं ना. हे फंक्शन स्पेशल रिलेशन आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो फंक्शन रिलेशन आहे, पण प्रत्येक रिलेशन फंक्शन नाहीये. हा एमसीक्यू साठी येणारा एक क्वेश्चन होता. एकदा स्क्रीनशॉट घे, मग आता आपण डायग्रामने समजून घेऊ. बेटा, लेट्स अंडरस्टँड द एक्झाम्पल. आता आपल्याला ओळखायचंय की दिलेलं फंक्शन आहे की नाहीये. दोन सेट्स दिलेत, रिलेशन मॅप केलंय. गिव्हन रिलेशन इज अ फंक्शन ऑर नॉट. ठीक आहे ना. हा, मग आता इथे मला दिसतोय सेट ए, इथे सेट बी. बरं का. आता तुम्हाला रिलेशनशिप मध्ये माहितीये की दीज आर द प्री इमेजेस. ह्यांच्या इमेजेस इथे असतात. येस ऑर नो बेटा? आता इथे बघा, मला काय दिसतंय? 1 2 3 4. याला पण मॅप करतो मी. ठीक. हा, चल बेटा, आता एक्झाम्पल कन्सिडर करा. सुरुवात चांगली झाली पाहिजे ना आपली. हे बघ बेटा, सेट ए आणि सेट बी. अकॉर्डिंग टू डेफिनेशन, बाल मित्रांनो, डेफिनेशन काय सांगते? सेट ए मधला प्रत्येक जण एंगेज पाहिजे. सेट ए मधला असा कोणीच नको की जो मोकळा आहे. हा, आणि सेट बी मधल्या युनिकला. बरं, हे लक्षात ठेवायला सिंपल फंडा सांगतो बाळा मी. बेटा, जो सेट ए आहे ना, हा सेट ए तुमच्यासारख्या चिल्ड्रेनचा आहे, माझ्यासारख्या चिल्ड्रेनचा आहे. बरं का. कसं लक्षात ठेवायचं की सेट ए हा घेऊ आपण चिल्ड्रेनचा, म्हणजे इथं मुलं आहेत. बरं का. आणि सेट बी हा घेऊ आपण मदरचा. आता मला सांगा बालमित्रांनो, असं बाळ असणार आहे का की ज्याला आई नाहीये? इम्पॉसिबल सर. प्रत्येक बाळाला आई आहे. आर यू अंडरस्टँडिंग? दोन बाळांना एक आई असू शकते का? येस सर, आहे ना. दोन बाळांना एक आई असेल ना. असं दाखवलं की मी नाही दाखवलं, इट्स ओके. दोन बाळांना एक आई असेल.
आर यू अंडरस्टँडिंग? पण एक बाळाला 2 मदर इज नॉट पॉसिबल. आय रिपीट, इकडे आई, इकडे चिल्ड्रेन आणि इकडे मदर, असं लक्षात ठेवायचं बरं का. प्रत्येक बाळाला आई पाहिजे बरं का. परंतु 2 बाळांना एक आई इट इज ओके, पण एका बाळाला 2 आई नको, म्हणून तो युनिक शब्द होता. अलग लक्षात. हा, तेवढं चेक करायचं. चला आता पहिलं बघ, चिल्ड्रेन मदर. प्रत्येक चिल्ड्रेन टिचिक 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 एंगेज आहे का? येस सर. प्रत्येक चिल्ड्रेन एंगेज आहे. प्रत्येक चिल्ड्रेन आई आहे, अर्धा पार्ट. आता प्रत्येक जण एका ठिकाणी आहे का? इकडच्या आता हे बघ, 1 3 ला आहे, 2 4 ला आहे, हा 3 7 ला आहे आणि 4 5 ला आहे. चौघही एंगेज आहेत आणि युनिक इलेमेंटलाच आहेत. असं नाहीये की एकाची इमेज 2 ठिकाणी किंवा दोन ठिकाणी एरो निघतोय का? 2 ठिकाणी एरो निघतोय का? 2 किंवा 3 ठिकाणी नाही निघला पाहिजे. एरो निघताना एकाच ठिकाणी निघला पाहिजे. म्हणजे बाळा इथे फंक्शन आहे. ओके, दॅट्स व्हाय आय हॅव मेन्शन्ड दिस विथ द ब्लू पेन. मी इथे लिहितो एफ. बेटा एफ इज द फंक्शन फ्रॉम ए टू बी. आर यू गेटिंग? इकडं प्री इमेजेस आणि इकडं इमेजेस. हे बघ बेटा, फंक्शन काय असतं? फंक्शन ओळखायचं असेल, पहिल्या सेटला चिल्ड्रेन म्हणायचं, दुसऱ्या सेटला मदर म्हणायचं. असं बाळ आहे का की ज्याला आई नसते? नाही. सो प्रत्येक जण एंगेज पाहिजे इकडचा. प्रत्येक बाळाला आई पाहिजे. आहे एंगेज एंगेज. बघ ना, इकडे एरो निघले पाहिजेत बाहेर. निघालेले एरो एकाच ठिकाणी गेले पाहिजे. नाही का? हे बघ, 1 3 ला, 2 4 ला, 3 7 ला, 4 5 ला. आर गेटिंग? म्हणून ते फंक्शन आहे. मग आता नीट ऐक, एका ठिकाणाहून 2 ठिकाणी एरो नाही निघाली पाहिजे. कारण एका बाळाला 2 आई नसणार आहे ना. हां, 2 ठिकाणाहून निघालेले एरो पलीकडे एका ठिकाणी जाऊ द्या. याचा अर्थ काय झाला? एका आईला 3-4 बाळं असू शकतात. आलं लक्षात? हां, पण एका बाळाला 2-3 आया नसणार आहेत. एवढी सिंपल कन्सेप्ट अप्लाय करायची. हां, बघ बाळा, आता हे फंक्शन आहे का नाही? सेकंड सेट ए मधला प्रत्येक जण एंगेज आहे. येस सर. प्रत्येक बाळाला आई आहे. ठीक, ठीक, ठीक. येस सर. आणि एकाच ठिकाणी हां, येस सर. ह्या बाळाची ही आई, ह्या बाळाची आई, ह्या बाळाची आई. व्हेरी ईझी. येस सर, धिस इज अ फंक्शन. हे फंक्शन आहे. हे फंक्शन आहे का नाही चेक करू आपण. इथं 1 2 3 4 दिसतंय, इथं एबीसीडी दिसतंय. टिचिक, 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 टिचिक. हे 3 ला हा 3 कुठेच एंगेज दिसत नाही मला. हे फंक्शन नाहीये. असं बाळ असणार आहे की ज्याला आईच नाहीये. सो दॅट्स व्हाय धिस हॅज फेल्ड. चला लास्ट. एल, एम, एन, ओ, इथं पी, क्यू, आर, एस, टी. प्रत्येक जण एंगेज. येस सर, येस सर, येस सर. प्रत्येक जण एंगेज आहे. आणि बाळा एल ला 2 एरो निघतायत. म्हणजे एका बाळाला 2 मदर. नाही चालणार ना, नाही चालणार ना. धिस इज नॉट अ फंक्शन. धिस इज नॉट अ फंक्शन. काय चाललं असतं माहिती का बेटा? सपोज वरती बघ बरं का, वरच्या डायग्राम मध्ये. वरच्या डायग्राम मध्ये बघ. ए टू 2 आहे ना. हे बी टू 2 पण चालला असता. समजतंय का? हे पण चाललं असतं. या तिघांचेही एरो जाऊन 2 कडे गेले, इट इज ओके. चा अर्थ काय लक्षात ठेवायचा? 3 बाळांची एक आई, इट इज ओके. हां, एका बाळाला 2-3 मदर्स नाही नसल्या पाहिजे. अरे कळालं का नाही कळालं? बच्चा एक्सरसाइज 6.1. फर्स्ट क्वेश्चन. चेक इफ द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन्स. दिलेल्या रिलेशन्स फंक्शन आहेत का? फंक्शन चेक करण्यासाठी काय करायचं बच्चा? हे बघ, इकडे पहिला सेट असेल, इकडे दुसरा सेट असेल. मॅपिंग करून द्यायचं, लावायचं लावलेलं आहे. काय चेक करायचं? इकडं बाळ आणि इकडे आई. प्रत्येक बाळाला आई दाखवणं गरजेचं आहे. पण एका बाळाला 2-3 आया असं नाही व्हायला पाहिजे. आलं लक्षात? एका बाळाला एकच आई पाहिजे. हां, सो 2 बाळांना एक आई चालेल ना? 3 बाळांना एक आई चालेल. हां, हे बघ, हे चिल्ड्रन आणि हे मदर. टिचिक, 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 टिंग. प्रत्येक बाळाला आई चेक करा. हां. तर बेटा, प्रत्येक बाळाला आई आहे. एकच असणं फार गरजेचं आहे. याला 1, याला हे बघ 1, याला 1, याला 1 आणि याला 1. इथनं फक्त पहिल्या सेटमधून 2 एरो बाहेर निघायला नको, एवढंच चेक करायचं. प्रत्येक जण एंगेज आहे का चेक करायचं आणि 2 एरो बाहेर जर निघले तर फॉल्स नसणार आहे ते. सो बच्चा, हे फंक्शन आहे का नाही? येस सर, धिस इज द फंक्शन. सेकंड मध्ये हा चिल्ड्रेनचा सेट आणि हा आईचा सेट. प्रत्येक बाळाला आहे का? निघलाय का एरो? निघलाच नाही ना. 2 ला काही असाइनच नाही केलं. दॅट्स व्हाय धिस इज नॉट अ फंक्शन. कळालं का? अच्छा, हे थर्ड आहे ना. इट्स ओके. चला, थर्ड हे फंक्शन नाहीच आहे. कारण याला कोणी असाइन नाहीच आहे. झालं, फ्लॉप झालं ते लगेच. चला आता हा सेकंड वाला. हा सेट ए, हा सेट बी. चिल्ड्रेन आणि मदर. प्रत्येक जण एंगेज आहे का? टिचिक, 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 टिचिक. येस सर.
इथनं मला 2 एरो बाहेर निघतायत म्हणजे एका बाळाला 2 आई झालं. दिस इज नॉट पॉसिबल. अरे किती सिंपल फंडा आहे लक्षात ठेवायला. येस ऑर नो बेटा? हां. अरे थर्ड रॉंग आहे ना. हे बघ ना, हा जो -2 आहे. ह्या -2 हे बाळ आहे, पण याला आई दाखवलीच नाही ना कुठे. असं शक्य आहे का? नाही. दॅट्स व्हाय दिस हॅज फेल्ड. क्लिअर आहे बेटा? बेटा क्वेश्चन नंबर सेकंड इज which sets of the ordered pairs represent function from A to B? A मध्ये 1 2 3 4, B मध्ये हे एलिमेंट्स दिलेले आहेत. गेटिंग ना बेटा? मग आता ह्या ऑर्डर पेअर्स दिल्यात. मग एक सेट करायला काही हरकत नाही. चला फर्स्ट साठी आपण करू. हे बघ बेटा, जो सेट ए आहे तुझा आणि हा सेट बी आहे. ओके. सेट ए मध्ये कोणते एलिमेंट आहे बेटा? 1 2 3 4. चला बी मध्ये -1 0 1 2 3. आर यू एग्री? चला ही फर्स्ट पेअर बघा बाळा. 1 0. 1 हा 0 शी रिलेटेड आहे. ठीक. 3 3. 3 हा इकडच्या 3 शी रिलेटेड आहे. 2 -1 म्हणजे 2 ची तिकडे इमेज आहे की नाही. 4 1 ला मॅप्ड आहे किंवा असाइन्ड आहे किंवा 4 ची एक इमेज आहे आणि 2 2 केलं मॅपिंग. आता आपल्याला माहिती आहे पहिला सेट चिल्ड्रेन, दुसरा सेट मदर. प्रत्येक बाळाला आई आहे का? येस सर. एरो निघला पाहिजे. पण एका बाळाला 2 आया नसल्या पाहिजेत. 3 आया नसल्या पाहिजेत. मग आता एका बाळाला एक आई येस सर. एका बाळाला 2 आहे. हे तर रॉंग आहे ना. दिस इज नॉट अ फंक्शन. सो बच्चा दिस फर्स्ट नॉट अ फंक्शन. कळालं का नाही कळालं बेटा? दिस फंक्शन इज नॉट अ फंक्शन. हा. आता सेकंड 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 मध्ये बेटा, सेकंड साठी आपण डायग्राम काढू. हा सेकंड साठी बघ, हा सेट ए आणि सेट बी. सेट ए मध्ये 1 2 3 4. सेट बी मध्ये -1 0 1 2 आणि 3. सो बच्चा 1 ची इमेज 2 टी चिक, 2 ची -1 टी चिक, 3 1 टी चिक, 4 3 टी चिक. चला चेक करा. प्रत्येक बाळाला आई आहे का? येस सर. एका बाळाला 2 आई असं होते का? याला ही, याची ही, याची ही, याची ही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. येस सर. येस. फंक्शन. हे फंक्शन आहे. चला थर्ड मध्ये बघूया काय सिच्युएशन आहे बेटा. थर्ड मध्ये बघूया. हा सेट ए आणि हा सेट बी. 1 2 3 4. -1 0 1 2 3. चला 1 3 ला मॅप्ड आहे. ओके गुरुजी. 4 1 ला ठीक. 2 2 ला ठीक. अब क्या हुआ? प्रत्येक बाळाला आई आहे का? याने कोणाकडे पाहायचं? दिस इज नॉट अ फंक्शन. 3 ला कोणीच असाइन नाही केलं. 3 ला इमेजच नाही. इम्पॉसिबल. बाळ आहे नाही नाही. इम्पॉसिबल. सो बच्चा थर्ड वन इज नॉट अ फंक्शन. स्वाहा. अरे आहे का नाही बेटा इझी. लास्ट फोर्थ वन. तो बेटा फोर्थ वन फंक्शन आहे का नाही? येस सर. व्हाय? तुम्ही करून बघा सर. वी हॅव ऑलरेडी चेक्ड 1 2 3 4. इथं कोण आहे बेटा? -1 0 1 2 3. हे बघ 1 1 ला ओके असाइन केला. 2 1 ला 2 ची इमेज 1 आहे. ओके सर. 3 1 ला ओके सर. 4 1 ला ओके सर. व्हॉट हॅज हॅपन? 1 पण 1 ला, 2 पण 1 ला, 3 पण 1 ला, 4 पण 1 ला. ह्या एका आईला 4 बाळ. येस सर. चलेगा सर. हा पण एका बाळाला 2 आई. नॉट पॉसिबल. येस चालेल. प्रत्येक जण अच्छा 1 2 हा 3 1 ला हा. तू म्हणशील एरो कुठे गेला? हे बघ ना, हा 3 चा आणि हा 4 चा. येस सर. सो दिस फोर्थ वन इज अ फंक्शन. येस गुरुजी. फोर्थ वन इज अ फंक्शन. सो आता तुम्हाला फंक्शन ओळखायला आलं 100%. येस और नो बेटा? चलो इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बेटा. क्वेश्चन नंबर 3. Check if the relation given by equation represent y as a function of x. दिलेलं रिलेशन y हे x चं फंक्शन आहे का नाही? बेटा y हे जेव्हा x चं फंक्शन आहे ना, तेव्हा फक्त आपण काय करायचंय? तुम्हाला माहिती आहे की पहिला जो सेट होता त्यात आपण चिल्ड्रन, दुसऱ्यामध्ये मदर असं झूम केलं आणि आपल्याला काय कळलं? एका चिल्ड्रनला 2 आई नको. म्हणजे एका प्री इमेजला 2 2 इमेजेस
नको. ह्या कन्सेप्ट वरती बेस्ड हे आहे. यातला पहिला सब क्वेश्चन आहे बेटा 2x + 3y = 12. आता फक्त y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. y हे x चं फंक्शन आहे, तर त्याला 2 व्हॅल्यू यायला नको. बस एवढी कन्सेप्ट आहे. मग इथून याला मी जर का सोडवलं बरं का, तर काय होईल बेटा? 3y will be 12 minus 2x. बरं, मग y will be 12 minus 2x हा गुणिलेचा 3 भागिले. दिस विल बी व्हॅल्यू ऑफ y. जर का x ला कुठलाही रिअल नंबर मी जर का टाकला, व्हॉट विल हॅपन बेटा? मी जर का x ला 0 टाकलं, बरं का? मी जर का x ला 0 टाकलं, तर मला y ची व्हॅल्यू काय भेटेल? समजते ना? बघ, y फॉर x ची व्हॅल्यू 0 असं लिहितात त्याला. y at x = 0 will be 12 minus 2 into 0 upon 3. सो व्हॉट विल बी आन्सर बेटा? इथं कॅन्सल होऊन जाईल. 3 चोक 12, आन्सर आलं 4. मी जर का x ऐवजी -1 टाकला, सो 12 minus 2 into -1 upon 3. सो 12 माइनस माइनस प्लस होईल. 2 2 12 2 14 upon 3. सो बच्चा व्हॉट विल हॅपन? x च्या जागी कुठलाही रिअल नंबर टाका. वी विल गेट युनिक व्हॅल्यू ऑफ y. वी विल गेट युनिक व्हॅल्यू ऑफ y. तुम्ही +1 टाकला तर व्हॅल्यू पुन्हा चेंज होईल. रिपीट होणार नाहीये. रिपीट होणार नाहीये. सो मी म्हणतो की फॉर ऑल x बेटा जो उलटा ए हा त्याचा मिनिंग असतो फॉर ऑल. ओके, उलटा ए म्हणजे काय? फॉर ऑल एक्स किंवा फॉर एव्हरी एक्स y हॅज युनिक व्हॅल्यू. y ला काय आहे बच्चा? युनिक व्हॅल्यू. देअरफॉर दिस गिव्हन रिलेशनशिप, हे गिव्हन इक्वेशन इज द फंक्शन. आलं लक्षात? दिलेलं इक्वेशन फंक्शन आहे का नाही? सो यस, देअरफॉर इट इज अ फंक्शन. कळलं? काय निघालं बेटा? फंक्शन निघालं. गेटिंग? चला आता आपण याच्यातलं सेकंड पाहू. सेकंड सब क्वेश्चन इज x + y² = 9. ठीक आहे ना? आता y ॲज अ फंक्शन ऑफ x त्यांनी सांगितल्याप्रमाणे y ॲज अ फंक्शन ऑफ x. परत एकदा आपण चेक करू. y ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. मी इथून y ची व्हॅल्यू काढायला गेलो तर y² विल बी 9 - x. सोडवली मी y बेटा, y विल बी प्लस ऑर मायनस अंडर रूट. स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस ऑर मायनस. स्क्वेअर रूट हे नेहमी प्लस आणि मायनस आहे ना बेटा. फॉर एक्झाम्पल 9 असेल तर त्याचे रूट्स 2 आहे ना, एक 3 आणि एक -3. 3चा पण स्क्वेअर 9, -3चा पण 9. स्क्वेअर रूट इज ऑलवेज प्लस ऑर मायनस. ह्या प्लस मायनस मुळे काय झालं? फॉर एव्हरी एक्स, एक्स व्हॅल्यू काही टाक ना, 0 टाक, 1 टाक, 2 टाक, 3 टाक. समजा 0 टाकली रूट 9 येईल, तर वायला 2 व्हॅल्यू येतील ना, एक +3 आणि एक -3. सो फॉर ऑल एक्स y will get 2 व्हॅल्यूज, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणून फंक्शन आहे का? नाही. येत असं झालं एका बाळाला 2 आई. इट्स नॉट पॉसिबल बेटा. सो बच्चा दिस इज नॉट फंक्शन. वायला 2 व्हॅल्यू येतील. मग हे फंक्शन होईल का? नाही. दिस विल नॉट बी अ फंक्शन. बेटा थर्ड सब क्वेश्चन आहे x² - y = 25. चला y फाइंड करू. मग आता एक काम करू, हा x² इथंच ठेवतो. निगेटिव्ह y पलीकडे 25 च्या पुढे जाऊन प्लस y होईल. मग मी y ला काय म्हणू? हा प्लस इकडे पाठवू ना, x² - 25. सो बेटा फॉर एव्हरी x y ची काय व्हॅल्यू भेटेल? बघ ना, x ला तुम्ही +1 टाका, आन्सर विल बी 1. x ला -1 टाका, स्क्वेअर विल बी +1. सो x² ही एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येणार ना बेटा? येस ऑर नो? सो फॉर ऑल x, फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी x y हॅज काय म्हणू बच्चा आपण? युनिक व्हॅल्यू. y ची काय लिहिली बेटा? युनिक व्हॅल्यू. म्हणून फंक्शन आहे का नाही? येस सर, दिस इज दी फंक्शन. याच्या बाबतीत काय म्हणू आपण? 2y हा पलीकडे जाऊन पाठवून देऊ. y काय होईल बेटा? 2 × 10 बट निगेटिव्ह साइन -5. y ची व्हॅल्यू -5. x नाहीच आहे, मग टेन्शनच नाही ना. फॉर ऑल x, फॉर
ऑल एक्स. एक्स नसल्यामुळं त्याचं काही टेन्शनच नाही ना. घरात सपोज पप्पा नाहीच आहे. आपल्याला भीतीच नाही. बिनधास्त गाणे पहा, एन्जॉय करा, मूव्ही पहा. आहे की नाही? फरकच नाही पडणार. हे कॉन्स्टंट फंक्शन झालं. ओके. कॉन्स्टंट आहे ना बेटा. ओके. दिस इज द टाइप ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. फॉर ऑल एक्स, y has काय रे बेटा? युनिक व्हॅल्यू. y has युनिक व्हॅल्यू -5. आलं लक्षात? y has युनिक व्हॅल्यू -5 ऑल्वेज. ऑल्वेज शब्द का टाकला? एक्स नाहीच आहे ना. सो येस, दिस इज द फंक्शन. आलं लक्षात? दिस इज द फंक्शन ऑफ एक्स, वेअर एक्स कॅन बी एनिथिंग. आणि लास्ट घेऊ बेटा आपण फिफ्थ वन. ओके, नंबर फिफ्थ, which is 3x minus 6 equal to 21. ठीक आहे. तर बेटा 3x minus 6 is 21. yच नाहीये. y हे x चं फंक्शन पाहिजे ना. जिथं y नाही ते फंक्शन होईलच कसं? ओके. y is not available. ओके. मग y x चं फंक्शन आहे असं शक्य आहे का? नाही. y cannot be function of x. So बच्चा, this is not function. This cannot be expressed as a function. याला एक्सप्रेशन म्हणू शकत, फंक्शन म्हणू शकत नाही. ओके. बेटा क्वेश्चन नंबर 4 is if f of m is m square minus 3m plus 1. फंक्शन ऑफ m आहे बेटा. फंक्शन ऑफ m आपण नाही का मगाशी फंक्शन ऑफ x होतं, तसं फंक्शन ऑफ m आहे which is m square minus 3m plus 1. तर फाइंड करा ह्या 6 व्हॅल्यूज. मग आता फर्स्ट आहे बेटा फंक्शन ऑफ 0. f ऑफ 0 म्हणजे काय रे बेटा? बघ ना, f ऑफ m होतं तर m च्या जागी 0 टाका. अर्थ काय असतो? पुट m इज इक्वल टू 0. ओके. मग काय होईल बेटा? f ऑफ, बघ ना, m च्या जागी 0 which is equal to 0 चा स्क्वेअर वजा 3 into 0 प्लस 1. सोडवली आन्सर बेटा. 0 minus 0 plus 1 which means 1. चलो सेकंड. सेकंड काय सांगते बेटा? f ऑफ -3 म्हणजेच पुट m च्या जागी काय टाकायचं बेटा? -3. f ऑफ -3 will be -3 चा स्क्वेअर मायनस 3 into -3 plus 1. व्हॅल्यू टाकताना नेहमी कपडे घाला त्या व्हॅल्यूला. थंडी वाजून, थंडीचे दिवस आहे. यू पीपल नो दॅट. which is equal to बच्चा -3 चा स्क्वेअर 9. मायनस ऑफ मायनस, नीट बघ प्लस 9. -3 चा स्क्वेअर प्लस 9. -3 into -3 मायनस मायनस प्लस 9 आणि पुढे प्लस 1. ओके. मग काय झालं बेटा आन्सर? 9 आणि 9 18 आणि 1 19. आहे की नाही? सिंपल. चला थर्ड, f ऑफ x प्लस 1. फंक्शन ऑफ x प्लस 1 आहे बेटा. फंक्शन ऑफ m आहे. सो पुट m च्या जागी काय करशील आता? x प्लस 1. मग काय भेटेल बेटा? f ऑफ x प्लस 1 विल बी m च्या जागी x प्लस 1 चा स्क्वेअर -3 इंटू m च्या जागी x प्लस 1 आणि प्लस 1. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? मग आता काय करायचं? a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजेच x स्क्वेअर प्लस 2ab. x इंटू 1 इज x. डबल केला तर 2x प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर 1. -3 इंटू x -3x -3 इंटू 1 -3 आणि पुढे प्लस 1 इक्वल टू x स्क्वेअर ऍज इट इज 2x वजा 3x. 2 आतनं 3 गेला -x. हा प्लस 1, हा -3 आणि हा प्लस 1 which means हा एक आणि हा एक झाले 2. -3 आणि प्लस 2 झाला -1. क्लिअर आहे बेटा? 3 झाले. उरलेले आपले किती झाले? फर्स्ट, सेकंड. अरे हे तर फोर्थ होतो ना बेटा. अच्छा, गडबड झाली. नो इश्यू. थर्ड नंतर घेऊ आपण. स्क्रीनशॉट घे. थर्ड राहिलं होतं बेटा. आता आपण थर्ड घेऊ. थर्ड काय? f ऑफ 1/2 म्हणजे पुट
यमच्या जागी 1/2. मग एफ ऑफ बघ यमच्या जागी 1/2 टाकला तर 1/2 चा स्क्वेअर वजा 3 इंटू 1/2 प्लस 1. बेटा 1/2 चा स्क्वेअर किती? 1 चा 1 आणि खाली 2 चा 4 मायनस 3 गुणिले 1 3 आणि हा अपॉन 2 प्लस 1. ओके बरं मग क्या किया जाए बेस सेम करून घेऊ 4 गुणिले 2 8 आहे का नाही प्रत्येकाला 8 ने मल्टिप्लाय करा याला 8 ने मल्टिप्लाय केलं तर 4 दुने 8 याला 8 ने मल्टिप्लाय केलं तर बेचोक 8 डोक्यावरून चाललंय डोंट वरी मी थोडस स्टेप बाय स्टेप करतो डोंट वरी हे बघ दिस इज इक्वल टू त्या प्लस 1 ला तसंच ठेवू या दोघांना सोडू आपण 1 गुणिले 2 2 वजा 4 गुणिले 3 12 अपॉन 4 गुणिले 2 8 ऍग्री प्लस 1 ॲज इट इज आता मला सांग बेटा 2 आतनं 12 गेले मायनस 10 अपॉन 8 प्लस 1 बेपंचे 10 आणि बेचोक 8 आता -5 आणि +4 -5 +4 अपॉन 4 सो बच्चा फाइनल आंसर इज -1/4 या स्क्रीनशॉट. फिफ्थ काय बेटा f ऑफ -x आता पुट m ला -x हा मग f ऑफ बघ m च्या जागी -x चला मग m च्या जागी -x सो -x चा स्क्वेअर मायनस 3 इंटू -x प्लस 1 -x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस 3x प्लस 1 डन लास्ट 6th वन पुसू जरा थोडीशी जागा होईल आपल्याला बेटा 6th काय सांगते f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h मग एकदा f ऑफ 2 प्लस h काढूया मी असं म्हणतो पुट नीट आहे का m च्या जागी 2 प्लस h टाकलं तर मला ही टर्म भेटल f ऑफ 2 प्लस h सो f ऑफ 2 प्लस h चला m च्या जागी 2 प्लस h टाका 2 प्लस h ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 प्लस h प्लस 1 which is very easy a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर a चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 प्लस b चा स्क्वेअर कर h चा स्क्वेअर h चा स्क्वेअर 2 गुणिले h 2h डबल केले तर 4h -3 इंटू 2 -6 -3 इंटू h -3h आणि पुढे प्लस 1 h स्क्वेअर प्लस 4h -3h 4 आतनं गेला 3 उरला h हा 4 हा -6 आणि हा +1 4 आणि 1 5 -6 आणि +5 -1 झालं हा झाला f ऑफ 2 प्लस h आता f ऑफ 2 काढू बेटा आपण पुट m इज इक्वल टू 2 मग f ऑफ याला 1 म्हणू का मग f ऑफ बघ बेटा m च्या जागी 2 सो f ऑफ 2 इज इक्वल टू बघ 2 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 प्लस 1 विच इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 -6 आणि +1 4 -3 इंटू 2 -6 आणि पुढे +1 सो बेटा 4 आणि 1 5 -6 आणि +5 झाले -1 याला काय म्हणू बेटा सेकंड आता f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h इज इक्वल टू ठीक आहे 1 मध्ये f ऑफ 2 प्लस h काढलेला आहे आपण विच इज h स्क्वेअर प्लस h -1 मायनस f ऑफ 2 तर निगेटिव्ह आहे मी त्याला कपडे घालतो बेटा मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन कॉपी पेस्ट केली वरची टर्म f ऑफ 2 प्लस h हे बघ हे मायनस साइन f ऑफ 2 टाकायचा होता पण तो निगेटिव्ह होता म्हणून मी त्याला कपडे घातले क्लिअर आहे आणि अपॉन h गेटिंग आता दिस इज इक्वल टू h स्क्वेअर प्लस h हा -1 आणि हा मायनस ऑफ मायनस +1 अपॉन h +1
-1 कॅन्सल आउट होऊन जातील. विच इज इक्वल टू वरती h² + h मधून h कॉमन घेतला तर कंसात काय राहील रे बेटा h+1 आणि खाली h. हा वरचा h खालच्या h ला कॅन्सल आउट होऊन जाईल. फायनल आन्सर इज h+1. फायनल आन्सर इज h+1. या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 5 इज फाइंड x if g of x is 0 आणि g of x च्या 3 सब क्वेश्चन आपल्याला असे दिले. g of x ला 0 करा, x ची व्हॅल्यू फाइंड करा. सो फर्स्ट बेटा g of x is 5x - 6. आता बघ g of x ला 0 केलं तर काय होईल 5x - 6 upon 7 is 0. हा 7 पुढे जाऊन 0 होईल. 5x - 6 is 0. 5x will be 6. x will be 6/5. झाला आन्सर आहे की नाही. सेकंड 18 - 2x² upon 7 is 0. 7 पलीकडे जाऊन 0 होईल. 18 - 2x² is 0. हा जो मायनस आहे हा पुढे जाऊन प्लस होईल. 2x². 2 ने डिवाइड करा. 9 will be x². So x will be plus or minus 3. Square root is always plus or minus. x² 9 आहे तर बेटा x will be plus or minus 3. ठीक आहे. चला थर्ड वन. g of x ला 0 केलं तर काय होईल बेटा 6x². आहे की नाही इक्वल टू 0. मग आता फॅक्टर्स पडतात का बघ 6 × -2 -12 असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार -12 ऍडजस्टमेंट 1 4 त्रिक 12 ऍडजस्टमेंट +1 जमली. बघ ना 4 3 गेला 1. सो बेटा 6x² + 4x - 3x - 2 = 0. ओके. आता इथनं आला 2x कॉमन. कंसात काय राहील बेटा बेत्रिक 6 सो 3x + 2 आणि इथनं घ्या -1 कॉमन. सो 3x + 2 = 0. आता आला 3x + 2 कॉमन दोघांमधून. कंसात राहिला 2x - 1 = 0. सो बेटा 3x + 2 मधून कॅन आय गेट x ॲज -2/3. थोडंसं डायरेक्टली करतोय बेटा मी. हे बघ 3x + 2 ला 0 करशील. सो +2 पलीकडे मायनस होईल. गुणिले 3 भागिले होईल. आणि 2x - 1 ला 0 केला तर x काय भेटेल बेटा -1 प्लस होईल. गुणिलेचा 2 भागिले. गेटिंग? या स्क्रीनशॉट.